मस्त सामना चालू होतोय. आजच्या फेरीतील तिसरा सामना असेल हा. पहिल्या फेरीत तिसरा सामना पाहतोय. एका बाजूला पाहतोय पण एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, दुसऱ्या बाजूला ओम सागर बामणगाव. वाकीपाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून शतरंग स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बामणगाव संघाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी जयेश यांना पाहतो आपण बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईकवरती असतील फलंदाज पहिला चेंडू पाहिला तर लोअर फुल्ड चेंडू पुल केलाय. फटका फसलाय. शतरक्षक आहे परंतु होते चुकी. आणि पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. संतोष सारखा एक आक्रमक फलंदाजाला बघा संधी मिळाली. पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आशेला परतला असता संतोष, परंतु त्यांचा एक साधा आणि सोपा झेल सोडलाय आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर एक जीवनदान मिळताना पाहतोय. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक ओपन झालाय 1 या आकड्यावरती. तर एका डावखुरा हाताचा फलंदाज पाहतोय आपण आजच्या दिवसात. पहिला डावखुरा हाताचा फलंदाज उत्तम यांना यावेळेस फिंगर रोल केली होती जयेश यांनी. पाहिलं होतं त्याच कारणाचा पहिला दुसरा चेंडू निर्धावाला. बॉल आलाय निर्धाव. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. जयेश मोरे यांना पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील केली होती परंतु पंचांनी ती दात फेटाळली आणि पाहिलं तर लक्ष्मणच्या बाहेर पिच केला होता. याच कारणास्तव पाहिलं एक अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट स्विंग चांगलं होतं परंतु बॅटने बॉलचा संपर्क झाला. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस काय फटका झाला इनसाइड आउट परंतु शतरक्षक आहे. फटका फसला होता आणि याच कारणास्तव पाहिलं तर डगआउटच्या मार्गाला आपण संतोष यांना पाहतोय. फर्स्ट विकेट डाऊन. अजून कायदा कराय टाइम लागल. ताव नाचाय चालू ठेवा. अजय वसावले यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. नवीन फलंदाज सुद्धा आता बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय अजय यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस कट केलाय. पॉइंट शतरक्षक आहे तिकडे तैनात. 1 धाव
सिंगल झाले, दुसरा धावचा प्रयत्न होता परंतु एका सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पुढे सरकते 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचे चेंडू असेल पावप्ले षटकातील. उत्तम पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती एक डावखुरा होता फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, परंतु आक्रमण अजून सुद्धा पाहिलं तर या षटकामध्ये झालं नाही आहे. फुलटॉस चेंडू होता, कट केलाय, पॉइंट रिझन क्षेत्ररक्षक आहे. पहिलं तर एक सिंगल धाव, या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. षटक संपते पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर एका गडीच्या मोबदल्यामध्ये. SDJ नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर रवी यांना. धावसंख्या पाहिली तर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. हवेचा वेग पाहिला तर समोरच्या दिशेने आहे, परंतु फटके इतके चांगले येत नाही. मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण पहिले तर 4 षटकाचे सामने आहेत आणि धावसंख्येचा वेग अजून सुद्धा स्लो आहे. पहिला बॉल यावेळेस पाहिलं तर स्विंग अँड मिस होतोय चेंडू, परंतु डिक्लेरेशन 2 मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव पाहिलं तर थोडंसं फिल्डिंगमध्ये फेरबदल करताना पाहतोय आपण. सातत्याने पाहिलं तर प्रत्येक चेंडूमध्ये फिल्डिंग फिरवताना पाहतोय वाकीवाडा संघाला. रवी यांचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा फलंदाज असतील अजय स्ट्राईक वरती. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केले ते पंच. याचा पंचांनी दात वेटाळली आहे. लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. पुन्हा एकदा रवी बॉलिंग मार्क वरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, पाहतो चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल धाव, या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. आठ धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय. थोडंसं मंदगतीने धावसंख्या चालली आहे. पाहिलं तर हे ग्राउंड पाहिलं तर समुद्राच्या किनारपट्टीवरती हे ग्राउंड आपण पाहतोय. सुरुची बीचचं मैदान पाहतोय आपण. सातत्याने इथे रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धा भरपूर पाहिल्या होत्या. टेनिस बॉलच्या सुद्धा स्पर्धा होतात, परंतु आता पाहिलं तर लोअर फोल्डर चेंडू होता, चांगला फटका सजवलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली, दुसरा धावाचा प्रयत्न आणि डेंजर एंडला पाहत होतो. उत्तम येत होते, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परतल्यात या 2 धावा.
या दोन धाव्याच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पुढे सरकते, जाऊन पोचते ते 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस पडदा सोडून दिलाय. पंचांचे हात दोन्ही समांतर आणि एक धाव येते एक अवांतर. या अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 11 या आकड्यावरती. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न करून तो पाहिलं तर खालच्या टोला चेंडू स्पर्श झाला. एक धाव झाली, दुसरा धावाचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेला होता. या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 5 चेंडू दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. यानंतर होणार सामना एक बिग फाईट असेल, कारण दोन्ही संघ पाहिले तर वसई पट्ट्यातील आहेत. आझाद स्पोर्ट्स वसई आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा. दोन्ही संघ एक पहिले तर बेनापट्टी परिसरातील आहेत आणि सातत्याने पहिले तरी या ग्राउंडवरती त्यांना जास्तीत जास्त अनुभव आहे खेळण्याचा. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील केली जाते, परंतु षटक संपते. पंचांनी तिथे अपील पाहिली तर फेटाळली आहे. षटक संपते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13. 1 विकेट लॉस SDJ. तिसरा षटक हातासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 13 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण अनिकेतांना. अनिकेत बुमटे यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्कवरती. उत्तम यांना उत्तम कामगिरी करावी लागेल. संघ थोडंसं पाहिलं तर अडचणीत आहे. यावेळेस यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. बघा काय चेंडू हाताळलाय अनिकेत यांनी. एक अष्टपैलू खेळाडू आहे अनिकेत सुद्धा. सातत्याने चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केलाय वाकीपाडा संघासाठी आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवताना पाहतोय आपण अनिकेत यांना. पहिला चेंडू पाहिलं तर लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. अजयसाठी पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. बघा 2 शतरक्षक चेंडू जवळ आले ते, परंतु मिसकम्युनिकेशन पाहिलं आपण. त्याच कारणास्तव झेल धरतीला स्तनपान झाला आणि पाहतो तर काय गडी बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. यस अजय बॅक टू डग आउट रनआउटच्या रूपामध्ये गॉन. पाहायचं आहे. तिसरा पंचांकडे आपण जातोय.
यस, उत्तम बाद असेल. बघा, धाव घेताना पाहिलं तर तिसरी धाव घेताना फलंदाज दोन्ही क्रॉस झाले होते, त्याच कारणास्तव पाहिलं तर उत्तम नॉन स्ट्राईक एंडला रनआउट होताना पाहतोय आपण. धावसंख्या पाहिली तर 16 आकड्यावर जाऊन पोहोचते. विकी, एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय विकी यांना. एक आक्रमक फलंदाज सुद्धा आहेत बामणगाव संघाचे आक्रमक फलंदाज. चला, फलंदाजाने उत्तम याने धावत जायचंय. इनिंग ब्रेकमध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आझाद स्पोर्ट्स वसई, दुसऱ्या बाजूला आई अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेस पाहिलं तर लक्षणच्या बाहेर पिच करत पंच आपल्या बाजूला वळ आहे. त्याच वाईटच्या अशा पंचांचा एक अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. आणि त्यांना पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु पाहिलं तर झाड आहे, त्याच कारणास्तव पाहिलं तर झाडाला चेंडू आदळला. आणि बघूया ते काय घडते काय बिघडते. बघा, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, झाडाने सुद्धा साथ दिली होती वाकीपाडा संघाला, परंतु थ्रो थोडासा खराब पहिला. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो चांगला केला होता, परंतु अनिकेत यांनी थ्रो पाहिला तर थोडासा खराब केला. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा इथे स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. आता थोडासा आकार घेताना पाहतोय, या धावसंख्येवरती आकार येताना पाहतोय. पुन्हा एकदा अजय स्ट्राईक वरती असतील आणि की त्यांचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅन्सला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव झाली आहे. बघा, आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणास्तव पाहिलं तर बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचते 21 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय या षटकाचा विचार केला तर. 21 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अनिकेत यांचा. यावेळेस फटका चांगला आहे, इनसाइड आउट, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि यावेळेस करत नाही चुकी. अजय यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फलंदाज बाद. सालीस नाचायच्या हवानात लग्नाचं नाहूस तावनात साले हार हुर नाका खतूर योत हार हुर नाका खतूर तर पतरी ना पेवसूर दादा तर पतरी ना पेवसूर कुबिंग कुबूर तुझा वाजवणार भाऊ एक तरी झाला मला नाचवणार कुबिंग कुबूर तुझा वाजवणार भाऊ एक तरी झाला मला नाचवणार. चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. अजून सुद्धा 7 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील, या इनिंग मधील. 35 ते 40 धावा करणं गरजेचं आहे जर एक चांगलं फायटिंग टोटल उभा करायचं असेल तर. कारण सकाळी सत्रामध्ये पाहिलं तर थोड्याशा लो स्कोरिंग मॅच झाल्या, पण दुपार सत्र चालू झालं आहे. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त धावा होणं आवश्यक आहे. आणि त्यांचा पुढचा बॉल. नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव घेण्यात इकडे यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पडते 22 या आकड्यावरती.
षटक संपते तिसरं. 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. SDJ शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश यांना पाहतोय. स्लॉगवरचं षटक आहे शेवटचं षटक आणि शेवट षटकामध्ये कमीत कमी 15 धावा येणं गरजेचं आहे बामणगाव संघाला. कारण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच सकाळपासून होता येतं. पहिला बॉल पहिलाच बॉल पाहिला तर पंचांच्या 9चा आलाय. एक धाव झाली. दुसरा प्रयत्न बघा. दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. तिसरा प्रयत्न खराब असा थ्रो होता परंतु रनआउटच्या मध्ये गाडी बाद होताना पाहतोय. या 9+2 धावा म्हणजे या 3 धावा. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होताना पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय जितेंद्र कोते यांना पाहतोय. सुद्धा पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला उघडा डोळे पहा नीट. आणि पुढचा बॉल असेल फ्रीडच्या चेंडूवरती मुक्त फटका खेळण्याचा. पाहिलं तर एक संधी आहे फलंदाजाला. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. रवी येतो चेंडू खाली पण तो फ्रीडचा बॉल होता. त्याच कारणाचा पाहिलं तर या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॉल पाहिलं तर कन्वर्ट करणं गरजेचं होतं षटकारामध्ये परंतु फटका थोडासा फसला गेला. त्याच कारणाचं पाहिलं तर या 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होणार होत्या. या 2 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडूत मोठे फटके खेळणं गरजेचं असेल विकेश यांना. कारण विकेश एक आक्रमक फलंदाज आहेत. स्लॉगवर षटकामध्ये मोठे मोठे फटके मारण्याची ताकद आहे त्यांच्याकडे परंतु आता सध्या पाहिलं तर संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु यावेळेस पाहिलं तर काय तर चेंडू सोडून दिलाय सरळ. वाईटच्या पंचांचा वाईट +1 म्हणजे या मिळतात 2 धावा. या 2 धावा असतील. पंच बॅटीला स्पर्श नाही झालाय. क्रॉस नसेल. फक्त बॅटीला लागेल तरच तो क्रॉस होईल त्याशिवाय क्रॉस होणार नाही. वाईट बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा
हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा फसलाय फटका, शतरक्षक आहे, चेंडू खाली, होते चुकी, एक धाव दुसरा प्रयत्न आणि रॉंग एंडला पाहतो तर आपण थ्रो होताना पाहतोय, त्याचाच फायदा पाहतो तर या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ संपादन झालाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील, या इनिंग मधील. यावेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग झालाय, परंतु शतरक्षक पाहतोय आपण पाहिलं तर सकाळचं सत्र चालू, दुपारचं सत्र चालू झालंय, थोडंसा हवेचा वेग पाहिला तर उलट्या दिशेने वाहतो, त्याच कारणास्तव हा बॉल पाहिला तर ट्रॅव्हल नाही झाला, त्याच कारणास्तव विकेट तिकडे सत्पादन होताना पाहतोय. हादरा बसतोय बामणगाव संघाला. विकेट बॅक टू डगआउट गॉन. साली काय ग भाजी सांगा भाऊ दाजी. नवीन फलंदाज देवा यांना पाहतोय, देवा वळवी. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि या इनिंग मधील. आजच्या दिवसातून पहिला तर हायएस्ट स्कोर बामणगाव संघाने अर्जित केलेला आहे. 31 धावा झाल्या, अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगला टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. बघा थोडंसं नवीन ग्राउंड आहे, त्याच कारणाचं थोडंसं खेळताना प्रॉब्लेम पाहतोय आपण फलंदाजांना. यावेळेस पाहिलं तर पंच आपल्या बरोबर इतिहास पंचदिशा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या तोडा सामना असेल आधार स्पोर्ट्स वसई विरुद्ध असतील आई अष्टभुजा लवपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसलेले आहेत. पुन्हा एकदा पाहतो तर एक अवांतर धाव, सातत्याने अवांतर धावा ॲड होताना पाहतोय. धावसंख्या जवळ पोहोचते 33 या आकड्यावर. 3-3. तीन चेंडूचा खेळ अजून सुद्धा पाहिला तर बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळाल्यात. पंचांची मला वाटतं एक्सरसाइज चालू आहे. एक अवांतर धाव, व्हाईटची हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे गोलंदाज मंगेश यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. सातत्याने या षटकाचा विचार केला तर 8 चेंडू इथे टाकून झाले आहेत मंगेश यांच्याकडून. पहिलं तर रुपेश मोरे यांची कमी जाणवताना पाहतोय आपण वाकीपाडा संघाला, कारण एका यास पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. खूपच महागडे षटक पाहतोय. या षटकात भरपूर धावा खर्च होताना पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता, थोडंसं फिंगर रोल केली होती. 1 धाव झाले. चेंडू कार्पेट पद्धतीने पाहिला आपण लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आला होता. शतरक्षक होता तिकडे तैनात. 1-2 धावा घेण्यात यश मिळाला. तिसरा प्रयत्न, परंतु 2च धाव. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. आजच्या दिवसाचा विचार केला तर हायेस्ट धावसंख्या पाहतोय पण 37 धावांचा मजल मारलाय. बघूया अजून सुद्धा पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला.
लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न आणि पाहतो तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन होते. आशेरीवर पाणी सापड आशेरीवर पाणी सापड आशेरीवर पाणी सापड आशेरीवर पाणी सापड थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विकी धिंदा यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला शेवटचा बॉल असेल या षटकामधील या इनिंग मधील. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. शेवटचा बॉल पाहतोय आपण. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 40 धावांचं एक टार्गेट उभं केलंय. नाण्याची एक बाजू पाहिली. दुसरी बाजू पुन्हा एकदा आपण पाहूया. तिथपर्यंत एक टॉस होईल. यानंतर सामना आपण पाहतोय. एका बाजूला आझाद स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार किरण इथे आलेले आहेत आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाच्या कर्णधार सुद्धा तुम्ही सुद्धा यायचं आहे. आदरणीय सन्माननीय चला अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा टीम आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. आझाद वसई संघाचा संघनायक इथे पोचलेला आहे. तर आपण लवकरात लवकर आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे. गाज नाही विजेना पाणी नाही पड गाज नाही विजेना पाणी नाही पड. शुभ असते या मॅचचा टॉस होईल. आता पारूच ये नाचती नाचून नाचून पाणी पाडतील. नवाड गोबा कोली भाजी काही खातील नवाड गोबा कांबड्या काही नसतील. दर्पा वाजे रे बो 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 दर्पा वाजे मंगल्या तर फार बेस वाजव ना ते वाजव ना. कोणचा ग मंगले? काले कोंबडीचा किल्ला. थांब जव्हारचा डॉक्टर वाजव. वाजव मग. डॉक्टर यो गोले घेऊन आला ग गोले घेऊन आला. ये नवाड्याचा डॉक्टर यो गोले घेऊन आला ग गोले घेऊन आला. आता सगळं ये नकती ते पेंढा बांधून येतील. नवाड गोबा कोणी भाजी काही खातील नवाड गोबा कांबड्या काही नसतील. होती पुरी नांगरती कोणाची मामा रे होती पुरी नांगरती कोणाची मामा. होतो पोरे नाचत कोणाचा मामा रे होतो पोरे नाचत कोणाचा मामा. ना होती पुरी नांगरती कोणाची मामा रे होती पुरी नांगरती कोणाची मामा. होतो पोरे नाचत कोणाचा मामा रे होतो पोरे नाचत कोणाचा मामा. हारूच बेस दिस तिथं मला नांगून हस नवाड गोबा कोली भाजी काही खातील नवाड गोबा कांबड्या काही नसतील.
भाऊ कुठे तारे तू? अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील आवडीच्या उद्देश ना नखावशी भांडण झालं ना बायको तो माझा पडला. परगावा निंदून कसं वाढ पोरी पाल घरचे बाजारा पोरी पालघरचे बाजारा पालघरचे बाजारा येते काना 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 मॅच मध्ये या परत येतोय. 40 धावांचं एक टार्गेट उभं केलंय. पहिले षटक हाताळणारे संतोष आणि बॅटिंग मार्क वरती पाहतोय आपण अनिकेत यांना आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेश यांना. पहिलाच बॉल कट केलाय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगलच्या मदतीनं श्री गणेश झालाय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा. 40 धावांचं एक टार्गेट उभं केलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न ते केलेला आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचते तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातील हा हाय स्कोर आपण पाहतोय 39 धावांचा. ऑन साईडला गॅपमध्ये हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. विकेश खरबडे चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव. बघा या मैदानावरती धावा चेस करणं भरपूर कठीण होताना आपण बघितलंय. आतापर्यंत एवढे सामने झालेत, लो स्कोरिंग झालेत, 30+ आतमध्ये रोखले गेलेत. मात्र हा सामना पण 40+ तर नाही, मात्र 40 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल धाव मिळेल. थोडासा फंबल झाला होता त्या क्षेत्रामध्ये, मात्र एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. सिंगलने इथे पुढे जाण्याचा प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज. यानंतर जी मॅच होणार आहे आझाद वसई आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहुबडा, एक चांगली मॅच पाहायला मिळेल. रेग्युलर क्रिकेट या मैदानावरती खेळतायत. पावसाळी क्रिकेट असेल, उन्हाळी क्रिकेट असेल, भरपूर प्रमाणात या मैदानावरती ते क्रिकेट खेळतायत आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल या मैदानावरती. जरकस मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. सॉफ्ट डिसमिसल इथे आपण पाहतोय. अनिकेत भोमटे हा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. पहिला गडी बाद. बॅट्समन थोडीशी घाई करायची आहे. नव्याने बॅटर इन झालाय.
दीपेश येतोय, दीपेश मेघवाले. बघा थोडासा मागे सरला होता बॅट्समन, तेच कारण शरीरापासून चेंडू दूर राहतोय आणि हा चेंडू निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक हे समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 4. अजूनही 36 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. फिरायला बोरे तू येते काना बोरी पालघरचे बाजारा पालघरचे बाजारा येते काना. येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी एक वेगवान गोलंदाज. धावसंख्या पाहतोय फक्त 4. 36 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण टायमिंग झालेला आहे. संतोष वल्वी चेंडूच्या खाली आले होते मात्र झेल घेऊ शकलेला नाही आहेत आणि आपण पाहतोय 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात आलेल्या आहेत. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चौरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. आपण पाहतोय आमचे मित्र तुषार सोनावणे जे एक जबरदस्त समालोचक आहेत. त्यांनी एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघासाठी शुभेच्छा दिल्यात. वेळेस आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचं काम केलंय. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी वाईट झाली आणि पण पाहतोय 2 धावा या जलद गतीने पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8. या धावसंख्येवरती 40 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण पाहतोय की 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 32 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 32 धावा. बॅटचं एज घेतलंय आउटसाइड एज. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये. एक सिंगल धाव. सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये. तुम्हाला जर दबाव टाकायचा असेल, समोरच्या संघाला प्रेशराईज करायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. आपण पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं ना तर मोठे फटके आलेले नाही आहेत. मात्र सिंगल डबल त्यानंतर बॉलरने केलेल्या चुका, तेच कारण पाहतो की 40 धावा या धावफलकावरती लागल्या. इथे गॅपमध्ये चेंडू टाकावं लागतील. सिंगल डबल देखील खेळावं लागेल फलंदाजाला, मात्र तसं काही होत नाहीये. आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला करता 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 31 धावा.
आपली जोडी गरबाना जाया जाऊरा पोरा शोभून दिसल बेसा आपला जोडा होय रे तुझी माल सवय झाली गो होय रे तुझी सवय झाली नाही भुलत पोरा नाही भुलत नाही भुलत पोरा नाही भुलत पोरा तुझी मला येतोय विकी धिंडा. तिसरं षटक हाताळण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळलाय. पंचांनी दर्शवले हा चेंडू वाईट असेल. 10 धावा. आता धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश होताना आता 15च्या सरासरीने या धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील. आपण पाहतो या नव्याने आलेला फलंदाज रवी डवले भाई हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आता त्याला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं आहे. मिस्टामिंग झालाय चेंडू हवेमध्ये आहे. संतोष वलवी आता चेंडूच्या खाली येतोय. आता कुठली चुकी होत नाही आहे. आता फलंदाज जयेश मोरे याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. सोडून जाशीत काय ग करण माझा दिल हो पागल ना मी हो पागल तुझं दिलात बसेल तुलाच राहन शरम लागे जीव धक धक रे सोडून जाशीत काय ग करण चालून मी भांगून गेलो तरी तुला मी मिलाय आलो चालून चालून मी भांगून गेलो तरी तुला मी मिलाय आलो माझी जीवाचा सुकून या तुलाच नांगून राहा माझी जीवा आपण आलेला बॅटर आपण पाहतो या मिलिंद. पुढे ससळ करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. या मैदानाचा आपण जर विचार केला तर धावा चेस करणं भरपूर आत्तापर्यंत कठीण राहिलेलं आहे. हा चौथा सामना आपण पाहतोय या मैदानावरती आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय की धावा चेस करणं भरपूर कठीण राहिलेलं दिसतंय. विकेश खरबडे चेंडूच्या खाली आलाय. सहज सोपा झेल इथे गॅदर केलाय आणि मिलिंद मोरे याला देखील माघारी परतवलं जातंय. फलंदाज बाद. साया जाऊ ग पुरी शोभून दिसल बेस आपली जोडी पोरा शोभून दिसल बेसा आपला जोडा तुझी सतरंगवाली होय रे ओढणी गोडणी तुझी सतरंगवाली होय रे ओढणी गोडणी तुझी सतरंगवाली पोरा रंगी बेरंगी रे घागरा चोली नसात रंगाची रे माझी ओढणी पोरा रंगी बिरंगी रे घागरा चोली नसात रंगाची रे माझी ओढणी उडे वाऱ्यावर गो उडे वाऱ्यावर तुझी गो भारी ओढणी उडे वाऱ्यावर गो उडे वाऱ्यावर तुझी गो त्यालाच मला येईना घडी घडी पुशा 10 या धावसंख्येवरती 30 धावा अजूनही बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. इथे आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव मिळेल जास्त मिळणार नाहीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते पूर्ण केली जाईल. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट्स बघा. सिंगल डबल धावा घेत असताना आता फलंदाज या अगोदर जर सिंगल डबल धावा जर आल्या असत्या कदाचित आणखीन टार्गेट हे टार्गेटच्या जवळ जाऊ शकले असते. ते देखील आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचं काम केलंय. अजय वस्तावला तिकडे चेंडूवरती झेपावला होता. फक्त एक सिंगल धावाली धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 26 धावा. 6 बॉलमध्ये 26 धावा. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल.
इथे सध्या तरी आपण पाहतो रवी डवले हा फलंदाज स्ट्राईकवरती आहे आणि आता रवी डवलेला पूर्णतः जिम्मेदारी उचलावी लागेल, प्रेशर टाकावं लागेल या बॉलरवरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मंगेश वल्वी येतोय. सव्वीस धावांची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू 26 धावा. चला घाई करायची आहे, थोडासा स्पीडअप करायचा आहे. मंगेश वल्वी शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेले आहेत. आता 4 चेंडू आणि 24 धावा. हिट आउट या गेट आउट, करो या मरो या स्थितीमध्ये हा सामना. 4 षटकार आता ठोकावे लागतील हा मॅच जिंकण्याकरता. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. आपण पाहतोय जे 2 चेंडू आलेत आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपात धावा आलेल्या नाही आहेत आणि या चेंडूवर तर धावच आलेली नाही आहे. म्हणजे आता पूर्णपणे हा सामना इकडनं जर आपण बघितला तर ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. ऑन साईडला खूप चांगला प्रहार आहे. मात्र संतोष वल्वी त्या क्षेत्रामध्ये सहज सोपा एक झेल इथे सुटताना दिसतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. षटकार चौकार हे कमी लागताना दिसत आहेत आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत आपण जर बघितलं फक्त 3 षटकार हे लागलेले आहेत. इथे देखील आपण पाहतोय सिंगल धाव इथे येताना दिसेल. शेवटचा एक बॉल बाकी असेल. अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने इथे मॅच जिंकलेला आहे. हळक एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा अँड तुषार सोनावणे. नेक्स्ट मॅच आझाद वसई आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा. पंच काहीतरी इशारा करतायत. पंचांना पाणी पाठवायचं आहे.